यानंतर लिव्हर आणि पॅनक्रियाज या ग्लँडचा आपण स्टडी करणार आहोत. लिव्हर ही लार्जेस्ट एक्झोक्राइन ग्लँड आहे. लार्जेस्ट एक्झोक्राइन ग्लँड म्हणतो आपण. बॉडीमध्ये सर्वात मोठी एक्झोक्राइन ग्लँड म्हणजे लिव्हर आहे. 1.4 to 1.5 किलोग्रॅम एवढं या लिव्हरचं वेट आहे. चॉकलेट कलरचं लिव्हर आहे. डिओडेनम त्याच्यावरती आहे. आणि हे लिव्हर 2 मेन लोब मध्ये डिवाइड झालेलं आहे, लेफ्ट लोब आणि राईट लोब. पण या राईट लोब मध्ये कॉर्डेट आणि कॉर्डेट हे 2 आणखी छोटे लोब असतात. त्यामुळं टोटल लोब त्याचे झाले 4. टोटल लोब त्याचे झाले 4. आता लिव्हरची हिस्टॉलॉजी नंतर विचारात घेऊ, पण लिव्हर आणि पॅनक्रियाज यांचं नेटवर्क कसं आहे, त्याच्या डक्ट कशा येतात त्याचा अगोदर आपण इथं विचार करू. या लेफ्ट लोब कडनं एक डक्ट आली, हिपॅटिक डक्ट. राईट कडनं एक हिपॅटिक डक्ट खाली आलेली आहे. आणि या दोन्ही हिपॅटिक डक्ट इथं कशाबरोबर जॉईन झाल्यात, तर गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडर मध्ये बाईलचा स्टोरेज केला जातो. 30 to 50 ml एवढा स्टोरेज बाईलचा या गॉल ब्लॅडर मध्ये केला जातो. आणि गॉल ब्लॅडर या डक्ट बरोबर मिळणार आहे, तर त्या गॉल ब्लॅडरची जी स्वतंत्र डक्ट आहे त्या डक्टला आपण म्हणतो सिस्टिक डक्ट. आणि गॉल ब्लॅडरची सिस्टिक डक्ट आणि हिपॅटिक डक्ट यांची मिळून तयार होते कॉमन बाईल डक्ट. सो सिस्टिक डक्ट अँड बाईल डक्ट, हिपॅटिक डक्ट combines to form कॉमन बाईल डक्ट. आता ही कॉमन बाईल डक्ट खाली आल्यानंतर हा पॅनक्रियाज आहे. पॅनक्रियाज आहे. 12 ते 15 सेंटीमीटर लेंथ आहे या पॅनक्रियाची. त्याचबरोबर 12 ते 15 सेंटीमीटर लेंथ आहे. या डिओडेनमच्या ह्या स्टमकच्या खाली आहे आणि डिओडेनम मध्येच ओपन होणारी आहे. डिओडेनम मध्येच ही पण ओपन होणारी ग्लँड आहे. आणि 2.5 सेंटीमीटर वाईड आहे. क्रीम कलरची ग्लँड आहे. स्टमकच्या खाली असणारी ग्लँड आहे. आणि या ग्लँड मधून पॅनक्रियाटिक ज्यूस तयार केला जातो, सिक्रीट केला जातो. आपण त्याचे डिटेल्स नंतर बघू. अगोदर यांचं नेटवर्क कसं जोडलंय त्याचा विचार करू. तर ही पॅनक्रियाजची जी डक्ट आहे त्याला डक्ट ऑफ विन्संग नाव दिलेलं आहे. आता ही कॉमन बाईल डक्ट आणि पॅनक्रियाची असणारी विन्सन डक्ट या दोन्ही कंबाईन होऊन इथं हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट बनते. म्हणजे इकडून बाईल ज्यूस पण इथून बाहेर पडतोय आणि इकडून पॅनक्रियाटिक ज्यूस पण इथून बाहेर पडतोय. म्हणून ह्या दोघांची ही कॉमन डक्ट आहे, हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. ही पुढं आल्यानंतर थोडंसं स्वेलिंग होतं आणि हा स्वेलिंगचा पार्ट जो आहे त्याला आपण ॲम्प्युला ऑफ वॉटर म्हणतो, ॲम्प्युला म्हणतो. आणि ही डक्ट शेवटी ओपन होणार कशामध्ये, डिओडेनम मध्ये ओपन होणार. आणि या ओपनिंगच्या ठिकाणी एक स्पिंक्टर आहे, त्याला आपण स्पिंक्टर ऑफ ओडी असं म्हणतो. हे नेटवर्क बारकाईनं लक्षात ठेवा. लिव्हरच्या दोन्ही लोब कडनं येणाऱ्या हिपॅटिक डक्ट इथं कॉमन हिपॅटिक डक्ट मध्ये एकत्र येणार. हिपॅटिक डक्ट मध्ये गॉल ब्लॅडर
ची सिस्टिक डक्ट ओपन होते आणि कॉमन बाईल डक्ट तयार होते. ही बाईल डक्ट पॅनक्रियाची असणारी विन्सन डक्ट त्याच्याबरोबर कंबाईन होणार आणि हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट इथं बनते आणि त्याचं स्वेलिंग होतं, ॲम्पुला ऑफ वेटर त्याला आपण म्हणतो, आणि शेवटी ती ओपन होते डिओडेनममध्ये आणि त्या ओपनिंगच्या ठिकाणी असते एक स्पिंक्टर, त्याला आपण स्पिंक्टर ऑफ ओडी असं म्हणतो. आता हे झालं यांचं दोघांचं हे डक्टचं नेटवर्क कसं आहे त्याविषयी. आता आपण लिव्हर आणि पॅनक्रियास या ज्या ग्लँड आहेत त्यांचं स्ट्रक्चर पाहू. या ज्या ग्लँड आहेत त्यांचं स्ट्रक्चर आपण बघू. लिव्हरचं इंटरनल स्ट्रक्चर. आता लिव्हरमध्ये अनेक असे कंपार्टमेंट्स तयार होतात आणि त्या कंपार्टमेंट्सना आपण म्हणतो लोब्युल्स. हेपॅटिक लोब्युल्स यामध्ये असतात. आणि या हिपॅटिक लोब्युल, समजा हा हिपॅटिक लोब्युल आहे, हा हिपॅटिक लोब्युल आहे. या हिपॅटिक लोब्युल वरती एक कव्हरिंग आहे. या हिपॅटिक लोब्युल वरती जे कव्हरिंग असतं त्या कव्हरिंगला म्हणायचं ग्लिसन्स कॅप्सूल. याला आपण म्हणतो ग्लिसन्स कॅप्सूल. इट इज कव्हर्ड बाय ग्लिसन्स कॅप्सूल. आणि त्याच्यामध्ये इथं आहे एक सेंट्रल व्हेन. सेंट्रल व्हेन आहे. इथं आहे सेंट्रल व्हेन. आणि मग इथून आता इकडं इकडं त्याचबरोबर असे त्याचे भाग होत राहतात. आणि या ठिकाणी हिपॅटिक कॉर्ड्स तयार झालेले आहेत. हिपॅटिक कॉर्ड्स आहेत या. दीज आर हिपॅटिक कॉर्ड्स. जशा इकडं आहेत तशा इकडंही असणारच आहेत हिपॅटिक कॉर्ड्स. या भागात पण अशा हिपॅटिक कॉर्ड्स बनलेले आहेत. या ज्या हिपॅटिक कॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये हिपॅटोसाइट नावाच्या सेल्स असतात. त्याच्यामध्ये हिपॅटोसाइट नावाच्या सेल्स असतात. आणि या हिपॅटोसाइट सेल्स जर आपण सेपरेट काढल्या तर समजा ही हिपॅटोसाइट सेल आहे, हिपॅटोसाइट सेल आहे, अशा त्या हिपॅटोसाइट सेल्समध्ये अशा स्पेसेस असतात. त्याला आपण कॅनाल लॉक्युलाय म्हणतो. कॅनालॉक्युलाय म्हणतो. आणि या सगळ्या लॉक्युलाय जोडून इथं काय बनते? इथं बनते एक बाईल डक्ट. आणि हिपॅटोसाइट सेल्स मधून बाईल ज्यूस तयार केला जातो. बाईल ज्यूस तयार केला जातो. त्याचबरोबर आता इकडं ज्या डक्ट ओपन होणार आहेत, या हिपॅटिक पोर्टल व्हेन आहे इकडं, किंवा बाईल डक्ट इथं बाईल डक्ट असणार आहे. इथं बाईल डक्ट असणार आहेत. बाईल डक्ट आहे ही. या बाईल डक्ट बरोबर या ठिकाणी इथं एक हिपॅटिक पोर्टल व्हेन आहे.
आणि त्याचबरोबर हिपॅटिक आर्टरी सुद्धा आहे. आता याच्यामध्ये इथं गॅप 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 आपल्याला दिसतात. हे जे गॅप्स आहेत या गॅप्सना आपण म्हणतो सायनोसॉइड्स. या गॅप्सना आपण सायनोसॉइड्स म्हणतो. त्याचबरोबर मध्ये मध्ये इथं काही ठिकाणी अशा कफर सेल्स असतात. या फॅगोसाइटिक सेल्स आहेत. या फॅगोसाइटिक सेल्स आहेत. तर ही झाली या लिव्हरची हिस्टॉलॉजी. आता यातून काय सिक्रीट होतं? यातून सिक्रीट होतो बाईल ज्यूस. किती सिक्रीट होतो? 0.5 to 1 लिटर पर डे. याचा पीएच किती? 7.6 to 8.6 एवढा याचा पीएच आहे. अल्कलाइन आहे. काय आहे या बाईल ज्यूस मध्ये? आता वॉटर, इट डज नॉट हॅव एनी एन्झाइम्स, नो डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. कुठलंही डायजेस्टिव्ह एन्झाइम त्यामध्ये नाही. मग काय काय आहे त्यामध्ये? आता मी इथला भाग डिलीट करतो. काय काय आहे त्याच्यामध्ये? जसं कोलिक ॲसिड आहे, कोलिक ॲसिड, त्यानंतर डीऑक्सी कोलिक ॲसिड, त्यानंतर चेनो कोलिक ॲसिड. हे ॲसिड्स त्यामध्ये आहेत. त्याचबरोबर यामध्ये बाईल सॉल्ट्स आहेत. कोणते? NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट. आणि त्याचबरोबर सोडियम ग्लायकोकोलेट. सोडियम ग्लायकोकोलेट. त्याचबरोबर सोडियम टाउरोकोलेट. असे बाईल सॉल्ट्स त्यामध्ये आहेत. आणि त्याचबरोबर त्यामध्ये बाईल पिगमेंट्स असतात. बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन सारखे बाईल पिगमेंट्स या बाईल ज्यूस मध्ये आहेत. तर लिव्हरमधून हा जो दर दिवशी अर्धा ते 1 लिटर एवढा सिक्रीट होणारा बाईल ज्यूस आहे, त्याच्यामध्ये कुठलेही डायजेस्टिव्ह एन्झाइम्स नसतात. मग काय रोल आहे? इट क्रिएट्स अल्कलाइन मीडियम. कारण वरनं आता ॲसिडिक फूड आलेलं आहे, त्याला अल्कलाइन मीडियम पाहिजे. तर अल्कलाइन मीडियम क्रिएट करणं, फॅटचं इमल्सिफिकेशन करणं, हे महत्त्वाचे. आणि बाईल पिगमेंट्स त्याच्याबरोबर एक्सक्रीट केले जातात. म्हणून तर आपल्या अनडायजेस्टेड वेस्टला येलो कलर असतो. मग या लिव्हरचे फंक्शन्स काय काय आहेत? आपण लिव्हरचे फंक्शन्स विचारात घेऊ. इथं तर आता आपण तर सांगितलंय अल्कलाइन मीडियम क्रिएट करणं एक फंक्शन झालं. इमल्सिफिकेशन ऑफ फॅट, फॅटचं इमल्सिफिकेशन करणं म्हणजे मोठे मोठे मॉलिक्युल्स असतील त्याचं ब्रेकडाऊन छोट्या छोट्या मॉलिक्युल्समध्ये करायचं.
मोठ्या मोठ्या मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन छोट्या छोट्या मॉलिक्युल्समध्ये करायचं. त्याचबरोबर आणखी फंक्शन काय, डिस्ट्रीब्युशन ऑफ हीट, थर्मोरेग्युलेशन आहे. त्याचबरोबर डिटॉक्सिफिकेशन सुद्धा आहे. विटॅमिन ए तयार करतं आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्स स्टोअर केले जातात. त्याचबरोबर या मध्ये ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लायकोजन मध्ये करणं असो किंवा ग्लायकोजन पासून ग्लुकोज तयार करायचं असेल, हे कन्वर्जन इथं केलं जातं. त्याचबरोबर ग्लायकोजनचा स्टोरेज केला जातो इथं. आणि समजा फूडमध्ये आता शुगर नसतील तर त्यावेळी ॲमिनो ॲसिड्स किंवा फॅटी ॲसिड यांचं कन्वर्जन शुगरमध्ये म्हणजे ग्लुकोजमध्ये करायचं काम इथं केलं जातं. त्याला आपण ग्लुकोनिओजेनेसिस असं म्हणतो. म्हणजे लिव्हर कुणाचंही कन्वर्जन कुणामध्येही करू शकतं. लिव्हर फास्ट मेटाबॉलिझमसाठी सर्वात महत्त्वाचा ऑर्गन आहे. आणि जर लिव्हरचा तुकडा काढला तर लगेच रिजनरेट करण्याची कॅपॅसिटी आहे. त्यामुळं लिव्हरचा काही भाग ट्रान्सप्लांट आपण करू शकतो. हे झालं लिव्हर बद्दल. आणखी एक ग्लँड आपल्याला यामध्ये स्टडी करायची आहे. आणि ती आहे पॅनक्रियास. क्रीम कलर्ड ग्लँड आहे. बिलो द स्टमकच्या खाली असणारी ही क्रीम कलरची अशी ग्लँड आहे. आणि याची डक्ट तर आपण सांगितलंय मगाशी कशी डक्ट ओपन होते, त्याबद्दल आता चर्चा करायची गरज नाही आहे. याची 12 ते 15 सेंटीमीटर लेंथ आहे आणि 2.5 सेंटीमीटर विड्थ आहे. यामधून सिक्रीट केला जातो पॅनक्रियाटिक ज्यूस 1 to 1.5 लिटर पर डे. एवढा ज्यूस इथून सिक्रीट केला जातो आणि तो मग या डक्टमधून मग हिपॅटोपॅनक्रियाटिक डक्टमध्ये ओपन होणार किंवा काही ठिकाणी एक स्वतंत्र ह्याची पण एक डक्ट आहे, डायरेक्ट ओपन होते. परंतु आपल्याला जास्त डिटेल रेफरन्स नाही आहे त्याचा. काय आहे या पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये, याचा पीएच किती आहे, 7.1 to 8.2 अल्कलाइन पीएच आहे. कारण स्मॉल इंटेस्टाइन मध्ये संपूर्ण डायजेशनची प्रोसेस ही अल्कलाइन मीडियम मध्ये होणार आणि त्याच्यामध्ये प्रोटीन ब्रेक करणारे एन्झाइम्स आहेत. जसं ट्रिप्सिनोजेन इनॅक्टिव्ह फॉर्म आहे
कायमोट्रिप्सिनोजेन प्रोकार्बॉक्सी पेप्टाइडेज हे प्रोटीन ब्रेक करणारे एन्झाईम्स या पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये असतात. त्याचबरोबर पॅनक्रियाटिक अमायलेज स्टार्चचं ब्रेकडाऊन करणारे एन्झाईम इथं आहे. त्याचबरोबर पॅनक्रियाटिक लायपेज फॅटचं ब्रेकडाऊन करणारं एन्झाईम इथं आहे. त्याचबरोबर न्यूक्लिक ऍसिड ब्रेक करणारं एन्झाईम सुद्धा इथं आहे. तर पॅनक्रियाज मधून पॅनक्रियाटिक ज्यूस तयार केला जातो. 1.5 लिटर एवढा ज्यूस तयार केला जातो. pH 7.1 to 8.2 आहे. ट्रिप्सिनोजिन, कायमोट्रिप्सिनोजिन, प्रोकार्बॉक्सी पेप्टाइडेज हे प्रोटीन ब्रेक करणारे एन्झाईम्स त्यामध्ये असतात. पॅनक्रियाटिक अमायलेज स्टार्चचं ब्रेकडाऊन करणारं एन्झाईम इथं आहे. पॅनक्रियाटिक लायपेज फॅटचं ब्रेकडाऊन करणारं एन्झाईम इथं आहे. आणि न्यूक्लिक ॲसिडचं ब्रेकडाऊन करणारं न्यूक्लियस एन्झाईम आहे. आता या पॅनक्रियाची हिस्टॉलॉजी कशी आहे त्याचाही आपण स्टडी करू. हिस्टॉलॉजी या पॅनक्रियाजमध्ये अशा प्रकारे अनेक अशा पॅनक्रियाटिक ॲसिनाय असतात. दीज आर पॅनक्रियाटिक ॲसिनाय. पॅनक्रियाटिक ॲसिनाय हा पार्ट एक्झोक्राईन आहे. म्हणजेच या ग्लँड आहेत परंतु या ग्लँडमधून एन्झाईम सिक्रीट होतात आणि या ग्लँडला डक्ट सुद्धा असतात. ज्या ग्लँडला डक्ट आहेत आणि एन्झाईम सिक्रीट करतात त्याला आपण एक्झोक्राईन ग्लँड्स म्हणतो. तर अशा या पॅनक्रियाटिक ॲसिनाय इथं आपल्याला दिसतात. आणि यातूनच सिक्रीट केला जातो पॅनक्रियाटिक ज्यूस. जो पॅनक्रियाटिक ज्यूस जो डिस्कस केला आपण आता तो या पॅनक्रियाटिक ॲसिनाय मधून सिक्रीट केला जातो. याच्यामध्ये एन्झाईम्स असतात आणि हा पार्ट जो आहे पॅनक्रियाटिक ॲसिनाय जो आहे या काय आहेत एक्झोक्राईन आहेत. एक्झोक्राईन ग्लँडचं काम करतात. त्याबरोबरच या ठिकाणी असे सेलचं पॅच आहे. या सेलच्या पॅचला आपण म्हणतो आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आणि या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स जो आहे तो एंडोक्राईन आहे. का? कारण डक्ट नाही, डक्टलेस आहे आणि हॉर्मोन्स सिक्रेट केले जातात. कोणते? इथं अल्फा सेल्स आहेत त्यापासून ग्लुकॅगॉन सिक्रीट होणार. बीटा सेल्स आहेत त्यापासून इन्शुलिन सिक्रेट होणार. आपल्याला तर माहिती आहे ब्लड मध्ये शुगर लेवल वाढली की इन्शुलिन सिक्रिशन होतं आणि इन्शुलिन काय करतं प्रत्येक सेलकडे जाऊन तिथं प्रत्येक सेलला एक लॉक लावलेला आहे. इन्शुलिन ही चावी आहे आणि ती चावी उघडली त्याचे रिसेप्टार उघडले की मग त्या सेल्स काय करणार शुगर ग्लुकोज काढून घेणार
आणि इन्शुलिनमुळंच सेल्स शुगर घेतात आणि त्यामुळं ब्लडमध्ये शुगर लेवल कमी होते. ही झाली एक बाजू. परंतु दुसरी बाजू सुद्धा त्यामध्ये आहे. जर का ब्लडमध्ये शुगर लेवल कमी पडली तर त्यावेळी ग्लुकॅगॉन सिक्रीट केलं जातं आणि ग्लुकॅगॉन इन्क्रीज दी ब्लड शुगर लेवल आणि मग एक हॉर्मोन शुगर लेवल कमी करतं इन्शुलिन, दुसरं ग्लुकॅगॉन शुगर लेवल वाढवतं ब्लडची आणि म्हणून दोघंही एकमेकाच्या विरुद्ध काम करतात. म्हणून त्यांना अँटीगोनॅस्टिक हॉर्मोन्स असं आपण म्हणतो. त्याबरोबर इथं डेल्टा सेल्स आहेत, सोमॅटोस्टॅटिन इनिबिटरी रोल आहे आणि आणखी काही पर्टिक्युलर सेल्स आहेत, काही पेप्टाइड सिक्रीट करणारे आहेत. तर अशा प्रकारे हिस्टॉलॉजी आहे या पॅनक्रियाची. सो दिस इज अबाउट हिस्टॉलॉजी ऑफ लिव्हर अँड pancreas. Thank you very much.